हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं रूप्स इझी शेअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघताय ना, केक किती सुंदर झालेला आहे. मला देखील विश्वासच बसत नव्हता, की इतका सुंदर केक घरी बनू शकतो आणि तोही इतक्या कमी साहित्यामध्ये आणि इतक्या सोप्या पद्धतीने. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेतलेला आहे आणि दही देखील मी इथे अंदाजाने घेतला आहे. कारण मी सहज ही रेसिपी करून बघितली, जमते की नाही मला बघायचं होतं, पण खूप परफेक्ट असा हा केक झालेला होता. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे मी अर्धी वाटी दूध आधी घेतलं, कारण मला अंदाजेच सर्व घ्यायचं होतं सामान, कारण मी फर्स्ट टाईम ट्राय करत होती. त्यानंतर मी परत अर्धी वाटी दूध घेतलं आणि परत हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी म्हटलं जर रेसिपी चांगली झाली तर आपण शेअर करूया, जर नाही झाली तर मग काही प्रश्नच नाही. इथे तूप देखील मी अंदाजानेच घेतलेलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही देखील साहित्य घेऊ शकता. केक तयार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की किती साहित्य आपण घ्यायला पाहिजे. तर इथे मी अंदाजाने अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. तुम्ही तुपाऐवजी तिथे तेलाचा देखील वापर करू शकता. आणि इथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मी आता घालून घेत आहे थोडासा बेकिंग सोडा आणि बेकिंग सोड्याच्या डबल आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि चिमूटभर मी मीठ देखील इथे वापरलेला आहे. पण तो भाग स्किप झालेला आहे. त्यानंतर इथे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. याला चेरी देखील म्हणतात. त्यामध्ये मी मैदा घालून घेतलेला आहे. मैदा जर आपण घालून त्याला कोट केला ना, की तो व्यवस्थित केकमध्ये सगळीकडे व्यवस्थित ती जी चेरी आहे ती पसरते, नाहीतर ती बॉटमला बसते. त्यानंतर इथे मी पायनॅपल इसेन्स घेतलेला आहे. सोबतच तुम्ही फूड कलर देखील इथे वापरू शकता. माझ्याकडे फूड कलर नव्हता त्यामुळे मी नाही वापरला. त्यानंतर इथे मी बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे केकचं मिश्रण मी घालून घेत आहे आणि तुम्ही बघाल ना, इतका सुंदर हा केक आणि इतक्या कमी वेळामध्ये झाला. खरंच मला विश्वासच बसत नव्हता, की इतका सुंदर केक तयार होऊ शकतो. त्यानंतर या केकला मी 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिटासाठी बेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तर तुम्ही रिझल्ट बघू शकता. अप्रतिम असा हा केक तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता, की कडा देखील साईडने सुटलेले आहे, म्हणजे केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे. त्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये हा केक काढून घेत आहे आणि त्याचे छान असे काप करून घेणार आहे. तर तुम्हाला हा केक कसा वाटला? म्हणजे सामान तर मी सर्व अंदाजानेच घेतलं, परंतु तुम्हाला नक्कीच समजलं असेल, की किती प्रमाणात आपण सामान घेतलं पाहिजे. त्यानंतर इथे मी छान असे व्यवस्थित केकचे काप करून घेतलेले आहे आणि खरं सांगते तुम्हाला, मी केल्या-केल्या हा केक सर्व संपलेला देखील आहे. मला देखील पोटभर असा केक खाता आला नाही, कारण खरंच चवीला इतका सुंदर वाटत होता आणि कमी साहित्यामध्ये इतका सुंदर केक बनतो ना, तर खरंच तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपी, काही टिप्स सर्व काही घेऊन येणार आहे, जे असणार आहे खूप इझी. म्हणूनच आपल्या चॅनलचं नाव आहे रूप्स इझी शेअरिंग. थँक यू.